हा दही वडा बघा किती मस्त सॉफ्ट असा दिसतोय। अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा आपला हा दही वडा तयार झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला आणि मनाला थंडावा देणारा हा दही वडा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर सर्वात आधी दही वडा बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उडदाची डाळ घ्यायची आहे। तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। डाळ भिजल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप करायची आहे ती म्हणजे ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची टीप, डाळ वाटताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर या ठिकाणी बघा आपली ही डाळ छान वाटून झालेली आहे। यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। जर डाळ वाटली जात नसेल तर 1 ते 2 चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, परंतु खूप जास्त पाणी घालायचं नाही। एका बाउलमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे। आता डाळ आपण साईडला ठेवून देऊ। आता दही वड्यांसाठी लागणारी चटपटीत चटणी आपण करूया। तर त्यासाठी सर्वात आधी हिरवी चटणी करायची आहे। मिक्सरमध्ये 1 मूठभर कोथिंबीर घेतली, त्यानंतर 15 ते 20 पुदिन्याची पानं, 2 ते 3 लसूण पाकळ्या, एकदम छोटे 2 आल्याचे तुकडे, त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा। त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आवडीनुसार कमी अधिक करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि 4 ते 5 चमचे पाणी घालून छान बारीक चटणी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। पाणी घालताना यामध्ये थंड पाणी घालायचं, म्हणजे चटणीचा हा रंग आहे तो छान हिरवागार तसाच राहतो। बघा मस्त हिरवीगार चटपटीत हिरवी चटणी तयार झाली। आता आपल्याला चिंच गुळाची चटणी करायची आहे। त्यासाठी 1 वाटी चिंच मी 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे। आता ही चिंच आहे ती मिक्सरमध्ये फिरवून घेतली, त्यानंतर गाळणीने आपल्याला गाळून घ्यायची आहे। तर इथे मी हा चिंचेचा कोळ गाळून घेतला। तर अर्धी वाटी चिंचेचा कोळ आहे, त्यासाठी अर्धी वाटी गूळ घ्यायचा। चिंचेचा कोळ एका पॅनमध्ये घातला, त्याचबरोबर गूळसुद्धा घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला गूळ आणि चिंच शिजवून घ्यायची आहे। गूळ छान मेल्ट होईपर्यंत 2 ते 3 मिनिटानंतर याला छान उकळी आलेली आहे। आपला गूळ व्यवस्थित शिजला। यामध्ये जिरा पावडर घालायचं, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं। आता 2 ते 3 मिनिटं पुन्हा एकदा आपण याला चांगलं व्यवस्थित असं शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटात चटणी आपण शिजवून घेतलेली आहे। तर बघा या स्टेजला गॅस बंद करायचा। दोघं चटण्या आपल्या तयार झाल्या। आता आपण पुढची स्टेप करूया, ती म्हणजे आपल्याला गोड दही बनवायचं आहे। त्यासाठी इथे मी 2 वाट्यात फ्रेश दही घेतलेलं आहे। यामध्ये 3 चमचे आपल्याला पिठी साखर, अर्धा चमचा मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं। छान फेटून घ्यायचं आहे, खूप जास्त नाही, पण 2 ते 3 मिनिटं रईने आपण व्यवस्थित एकसारखं दही करून घेऊ। तर या ठिकाणी बघा आपलं हे मस्त स्मूथ असं गोड दही तयार झालेलं आहे। आता पुढची स्टेप आपल्याला ती करायची आहे, ती म्हणजे आपल्याला मिठाचं पाणी तयार करायचं आहे। एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं। दही वडे फ्राय केल्यानंतर मिठाच्या पाण्यात आपल्याला ते ठेवायचे असतात, म्हणजे उडदाची डाळ आहे ती आपल्याला बाधत नाही असं म्हणतात। पाणी तयार झालं। या ठिकाणी आता आपण वडे बनवायला घेऊया। तर सर्वात आधी यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि आपल्याला हे पीठ आहे ते 2 ते 3 मिनिटं एकाच डायरेक्शनने आपल्याला व्यवस्थित फेटून ते हलकं करायचं आहे। यामध्ये आपण अजिबात सोडा घालणार नाही आहोत। तर हे पीठ आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घेतलेलं आहे। पीठ आपलं छान हलकं फुलकं झालं आहे। ओळखण्याची ट्रिक म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं, थोडंसं पीठ त्यामध्ये टाकायचं। पीठ बघा अलगद पाण्यावर तरंगलेलं आहे, याचा अर्थ आपलं पीठ छान हलकं फुलकं झालं आहे। आता थोडंसं आपल्याला पाण्याचा हात लावायचा, म्हणजे पीठ हाताला अजिबात चिकटणार नाही आणि आपल्याला याचे वडे तेलामध्ये सोडायचे आहे। वडे फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, अगदीच हाय किंवा लो फ्लेमवर आपल्याला वडे अजिबात फ्राय करायचे नाही आहे। तर बघा या पद्धतीने आपण हे वडे सोडून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडने छान फ्राय करून घेऊयात। तर या ठिकाणी बघा वड्यांचा खूप जास्त आपल्याला असा लालसर किंवा ब्राऊन रंग करायचा नाही आहे। तर या ठिकाणी आपले हे वडे छान फ्राय झालेले आहेत, मस्त कलर आलेला आहे। आता आपण हे वडे तेलामधून काढून घेऊया। वडे तेलातून काढल्यानंतर लगेचच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ते ठेवायचे आहेत।
आता असेच आपण दुसरी बॅचसुद्धा फ्राय करून घेऊ। एकाच वेळी आपल्याला सगळे वडे फ्राय करायचे नाही, जेवढे आपल्याला वडे लागतील तेवढेच आपण या ठिकाणी फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हलक्या हाताने हे वडे पाण्यामधून काढून घ्यायचे, हलक्या हाताने दाबायचे, खूप जास्त दाबायचे नाही, नाहीतर मग वडे तुटू शकतात। तर या पद्धतीने हलक्या हाताने स्क्वीज करून घ्यायचे। तर इथे बघा आपले मस्त संपूर्ण दही वड्याची तयारी झालेली आहे। या ठिकाणी आपलं छान गोडसर दही तयार आहे, वडे तयार आहे, दोघंही चटण्या तयार आहेत। मस्त चला तर मग लगेचच दही वडे सर्व करूया। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट असे आपले हे दही वडे तयार झाले। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा शरीराला थंडावा देणारे हे चटपटीत दही वडे नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।